आज महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी सिंधुदुर्गच्या जनतेला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आपण सर्वजणांना शुभेच्छा देतो। कालच मी कुणकेश्वराचे मंदिराची शासकीय पूजा पालकमंत्री म्हणून माझ्या हस्ते कालच रात्री झाली आणि आज ह्या शुभ दिवशी जिल्ह्याच्या जनतेला एक गोड बातमी द्यावी म्हणून ही पत्रकार परिषद आज बोलवलेली आहे। आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जिल्हा नियोजनासाठी आपल्या जिल्ह्याला 300 कोटी प्राप्त झालेले आहेत, म्हणजे मान्यता मिळालेली आहे 300 कोटी। खरं म्हटलं तर सिंधुरत्न आणि या सगळ्या योजना ऍड केल्या तर ते 300च्या पण वरती जात आहे, पण तरी माझ्याकडे 300 कोटीची मान्यता आलेली आहे। त्याचबरोबर गेल्या वर्षीचे जे 50 कोटी आहेत, गेल्या वर्षीचा आरेखडा जवळपास 250 कोटीचा होता आणि गेल्या वर्षीच्या शेवटचे जे 50 कोटी आहेत जे साधारण आपल्याला मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात भेटायचे ते आत्ताच आमच्या जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडे प्राप्त झालेले आहेत, मिळालेले आहेत आणि म्हणून येणाऱ्या 31 तारखेपर्यंत आपण 100% दायित्व सकट आपण हे 250 कोटी गेल्या वर्षीचा जो काही 250 कोटीचा जो काही आपला प्लॅन होता तो 250 कोटी पूर्ण 100% आमचे खर्च होणार आहेत आणि मग एप्रिल पासून या 300 कोटीचं नियोजन आम्ही आमच्या माध्यमातून सुरू करणार आहोत। जसं मी आपल्याला पहिल्या दिवशी बोललो होतो की या जिल्ह्यामध्ये विकासाचे आर्थिक शिस्त लावण्याचं काम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी करणार आहे असा विश्वास जिल्ह्याच्या जनतेला मी दिला होता। त्याच अनुसार जिल्हा नियोजनाची बैठक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल। आमचा प्रयत्न असेल की ऑक्टोबर पर्यंत सगळे बिलं निघतील आणि डिसेंबर पर्यंत हा सगळा खर्च 100% खर्च करण्याचा मानस हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी आणि आमच्या सगळ्यांची तशी तयारी आहे आणि मग शेवटच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर म्हणजे जानेवारी ते मार्च मध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे अर्थ मंत्री पण आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब या तिघांना आग्रह करून माझ्या जिल्ह्यासाठी शेवटच्या 3 महिन्यामध्ये हे 300 कोटी डिसेंबर पर्यंत खर्च करणार आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये अजून 100 कोटीची मागणी हे मी माझ्याकडून करण्याची माझी तयारी आहे। म्हणजे पुढच्या 31 मार्च पर्यंत आपल्या जिल्ह्याला 400 कोटी हे जिल्हा नियोजनासाठी आणण्याची तयारी आणि नियोजन ही माझ्या माध्यमातून मी केलेलं आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या जनतेला मी विश्वास देतो की आमचं महायुतीचं सरकार, आमचे राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे अजितदादा पवारजी आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब हे आमच्या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात किती गंभीर आहेत। आम्ही जे काही प्रस्ताव, जे काय आमचं म्हणणं जिल्ह्याचा पालकमंत्री, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून आम्ही जे मुंबईच्या मंत्रालय बैठकीमध्ये त्याला विविध आमच्या योजना सांगितल्या, उपयोजना सांगितल्या, आम्हाला नेमकं हे पैसे का हवे आहेत आणि आम्ही त्याचे कसे खर्च करणार याचे सगळ्याचं नियोजन आम्ही त्यांना सांगितलं। कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आम्हाला अजून खर्च करायचा आहे जेणेकरून जिल्ह्याच्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढेल
त्या क्षेत्रामध्ये वाढ आम्हाला मिळालेली आहे, त्या हेल्थच्या खालती आम्हाला पैसे मिळालेले आहेत। म्हणजे आम्ही जो विश्वास जिल्ह्याच्या प्रमुखांना म्हणजे राज्याच्या प्रमुखांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिला, त्या आमच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला। मी हेही उल्लेख करेन की 31 मार्च पर्यंत हा जो प्रवास आहे तो सुखर नव्हता, तो खडतरच होता। आमच्या ओरस कार्यालयामध्ये काही लोक निर्णय घेण्यासाठी 2 वेळा 10 वेळा विचार करतात। लोकांच्या जनतेच्या हिताचे पण निर्णय लवकर घेतले जात नाही। सुट्ट्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांमध्ये आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये शिस्त आणण्याची जबाबदारी ही आता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी आहे। त्यानुसार मी माझा कारभार सुरू केलेला आहे। हे आता शेवटचं वर्ष असेल जेव्हा आपण उदाहरण गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये आम्हाला 250 कोटी खर्च करण्याची आमच्यावर बोजा होता किंवा जबाबदारी होती। म्हणजे वर्ष संपेपर्यंत आपले पैसे खर्चच होत नव्हते, पडतच नव्हते। मग आम्ही सगळ्यांनी प्रशासनाच्या मागे लागून आम्ही त्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत। पण हे जे का आर्थिक बेशिस्तपणा जो आहे तो परत माझ्या जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही, असा स्पष्ट संदेश मी जिल्ह्याच्या प्रशासनाला दिलेला आहे। आणि मी ह्या पुढच्या आर्थिक वर्षामध्ये खासदार सन्मान्य राणे साहेब, आमदार सन्मान्य निलेशजी राणे, आमदार सन्मान्य दीपक केसरकरजी, आमचे निरंजन डावकरेजी, अनिकेत तटकरेजी, हे सगळ्या जणांना एकत्र घेऊन जिल्ह्याच्या अन्य आमच्या विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींना घेऊन एकत्र येऊन या जिल्ह्याला समृद्ध बनवण्यासाठी, आर्थिक दृष्टिकोनातून भक्कम बनवण्यासाठी आणि हा आमचा जिल्हा पहिल्या 5 क्रमांकामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून आमच्याकडून पावलं टाकले जातील। मी आवर्जून आपल्याला काही उल्लेख करेन की आपल्याला विविध हेरखाली कसे पैसे मिळालेले आहेत। म्हणजे जिल्ह्याच्या मच्छीमार सहकारी संस्था आणि या सगळ्यासाठी गेल्या वर्षी 5 कोटी होती, यावेळी 6 कोटी झालेले आहेत। ग्रामपंचायतीच्या सुधारणे या ग्राम विकास यांच्या खाली आपल्याकडे गेल्या वर्षी 3.5 कोटी 50 होते, यावेळी 4 कोटी 100 झालेले आहेत। त्याचबरोबर साखव बांधकाम जे आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा असतो ते 9 कोटीचे 12 कोटी झालेले आहेत। ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण, रस्ता हा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा विषय असतो सगळ्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, ते 13 ते 18 कोटी झालेले आहेत। पर्यटन जो आमच्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून, उदाहरण मी असो, जिल्हाधिकारी असो आणि जिल्हा नियोजन अधिकारी असो, आम्ही अजितदादांना असेल किंवा मुख्यमंत्र्यांना आम्ही विश्वास दिलेला की पर्यटनाच्या आधारे आम्हाला आमच्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे, म्हणून त्यासाठी तुम्ही आम्हाला जादा निधी द्या, आम्हाला रोजगार निर्मिती करायची आहे। त्यासाठी ते 8 कोटीचे ते आपल्याला 10 कोटी झालेले आहेत, म्हणजे तिथे 2 कोटीची वाढ आपल्याला मिळालेली आहे। नगर विकास शहर, आपल्याकडे जे शहर जे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, आपल्याकडे 8 शहर आहेत। मागासवर्गीय कल्याण विकास निधी ती आपली 282 झालेली आहे, 2 कोटीचे 382 झालेले आहेत। महिला बाल विकास 360 ते 435 झालेले आहेत। सर्वात महत्वाचं म्हणजे नाविन्यपूर्ण योजना, ज्याच्यामुळे आम्ही नवीन योजनांना प्रोत्साहन देऊ शकतो। नवीन जे काही संकल्पना आमचे विविध सरपंच असो, लोकप्रतिनिधी असो, ग्रामीण भागातली जनता जे काही नवीन संकल्पना त्यांना राबवायचा आहे, तो
त्यांना त्या विकासाला चालना देण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी त्यांना मदत करू शकतो। त्याच्यामध्ये पण 11चे जवळपास 1269 झालेले आहे, म्हणजे सगळ्या हेड खाली आरोग्याखाली पण झालेले आहे, सर्व 1.5-2 कोटी तिथे वाढले। म्हणजे जिथे जिथे काही निकष असेही लावलेले आहेत, उदाहरण काही खात्यांनी गेल्या वर्षी जे योग्य पद्धतीने खर्च केला नाही, खर्च पाडले नाही, त्यांच्यावर पण आम्ही थोडी आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून तिथे जास्त पैसे वाढवायला सांगितलेले नाही। तर त्यांनाही कळून दे की बाबा 100% जोपर्यंत तुम्ही तुमच्या खात्याचा निधी खर्च करत नाही तोपर्यंत आम्ही त्याला प्रोत्साहन देणार नाही। म्हणजे नुसतं तुमचं खातं महत्वाचं आहे म्हणून तुम्ही बिलच काढायची नाही, पैसे आमचे साठवून ठेवायचे, अशा गोष्टी चालणार नाही। म्हणून काही आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातून या त्या हेडच्या खाली आम्ही प्लॅनिंग केलेली आहे, नियोजन केलेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या जिल्ह्याला 300 कोटीचा जो काही मान्यता आम्हाला मिळालेली आहे तो खर्च आता येणाऱ्या आर्थिक वर्षापासून आम्ही करायला सुरू करणार आहोत। याच्यात हेही सांगतो की मी ह्याच्यात ते सिंधू रत्नाची योजना मोडलेली नाही, त्याचे आमचे दीपक केसरकरजी त्याचं नियोजन करतात म्हणून त्याचं स्वातंत्र्य त्यांना दिलेलं आहे, पण त्याही गोष्टी आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठीच खर्च होतात म्हणून ते त्याच्यामध्ये वाढ आहे, पण निकष वेगळे ठेवलेले आहेत। त्याला काय मी त्याबद्दल तेच तुम्हाला माहिती देतील, तेच चर्चा करतील, पण एकंदरीत जिल्ह्याच्या विकासामध्ये त्याही सिंधू रत्न योजनेचा पण हातभार मोठ्या प्रमाणामध्ये असतो। म्हणून अशा दृष्टिकोनातून आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक महत्वाचा दिवस, जिथे आपण 200 मध्ये होतो आता 300च्या ब्रॅकेटमध्ये गेलेलो आहे। माझा प्रयत्न असेल की ह्या पूर्ण 5 वर्षामध्ये मी माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी जेव्हा 29 पर्यंत हा प्रवास मी 1000 कोटीपर्यंत मी घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न असतात। मी माझी राजकीय ताकद वापरीन, हा शब्द जिल्ह्याच्या जनतेला मी ह्या निमित्ताने देईन। दुसरा एक विषय याच्यानंतर घेईन की आपल्या 28 तारखेला संध्याकाळी आपल्या देवगडमध्ये कोकण सन्मान जे काही इथे क्रिएटर्स आहेत, युट्यूबर आणि या सगळ्याच्या क्रिएटर्ससाठी एक कोकण सन्मान पुरस्काराचा कार्यक्रम आपण देवगडमध्ये संध्याकाळी 7 वाजता वेगा हॉटेलच्या मागे घेणार आहोत। महाराष्ट्रातल्या कोकणातले विविध क्रिएटर जे युट्यूबरवर आहेत, रील बनवतात, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन जे गेल्या वर्षी आम्ही कणकवलीला केलेला तो ह्या वर्षी आम्ही देवगडमध्ये करतोय। त्यामुळे देवगडच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, देवगडच्या पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या युट्यूबर ज्यांच्या प्रत्येकाचे फॉलोअर हा 1.5, 2, 4 लाख आहेत, त्यांचं युट्यूबरचं आणि या लोकांचं महत्व आज वेगळं आहे आणि म्हणून त्यांना एकत्र करून या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना बरोबर घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी कोकण सन्मानाचा कार्यक्रमाचा 2रा वर्ष हे आमच्या देवगडमध्ये होत आहे। शेवटचा एक वर्ष विषय बोलून संपवतो। आदरणीय नरेंद्र महाराजांच्या बाबतीमध्ये काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजीने, विजय वडेट्टीवार म्हणेन किंवा विजय म्हणेन त्याला, कारण त्याला लोकांना सन्मान द्यायला येत नाही, ज्यांनी आमच्या नरेंद्र महाराजांना त्याचा एकेरी उल्लेख केला, आमच्या कोकण पट्ट्यामध्येच नाही पण महाराष्ट्रात नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर पण आज ते का फक्त नाणीज पर्यंत सीमित नाहीये, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर ते आणि त्यांचे मुलगा आणि त्यांचं पूर्ण त्यांचा जे काही त्यांचे अनुयायी आहेत एकत्र मिळून जेवढं विकासाचं काम करतात तेवढं या विजयनी किंवा या विजय वडेट्टीवारनी त्याला 100 जन्म घेतले तरी पण तो करू शकणार नाही किंवा कुठलाच काँग्रेसवाला करू शकणार नाही। हे सगळे हिंदू द्वेषी आहेत। ह्यांना आमच्या साधू संतांना माझ्या कानावर हेही आलेलं की उद्या चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर ह्यांनी असंख्य आमच्या साधू संतांना जेलमध्ये टाकण्याचा कार्यक्रम या महाविकास आघाडीचा होता। त्यांची यादी तयार झालेली की ह्या साधू संतांना, हिंदू साधू संतांना आम्ही जेलमध्ये टाकणार आहेत, खोटा केसेस टाकणार आहेत, अशा हे लोकांच्या काँग्रेसवाल्यांचं नियोजन झालेलं, तयारी होती, यादी तयार होती,
फक्त ह्यांचं नशीब असं खराब आहे की महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने एकत्र येऊन या महायुतीचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आणलं आणि म्हणून ह्यांचे सगळे मनसुबे हे धुळीत मिळाले आणि म्हणून ह्यांना ते काय करायला जमलं नाही। फक्त ह्या जे काही वक्तव्य या विजय वडेट्टीवारांनी नरेंद्र महाराजांबद्दल परमपूज्य म्हणजे ते जागतिक दर्जाचे विचारवंत आहे, धर्मगुरू आहेत, तर त्यांच्याबद्दल जे एकेरी उल्लेख केला याबद्दल ठाकरे सेनेची म्हणजे उभाट्याची काय भूमिका आहे ही त्यांनी जाहीर करावी। चूप कशाला आहे, गप्पा कशाला बसताय, म्हणजे नरेंद्र महाराजांचा अपमान होतोय। त्याबद्दल ठाकरे सेनेचे जे पण काही माकडं आता उरलेले आहेत, जे काही त्यांचे नेते म्हणून फिरतात, जे काही त्यांचे उद्धव ठाकरे आहेत, जे काही कोणते आदित्य ठाकरे आहेत, ते चकार शब्द काढणार नाही। तेच अगर कुठल्या नमानी बद्दल किंवा कुठल्या मुल्ला मौलवी बद्दल कोण काय बोललं असतं तर लगेच मातोश्रीला मिरची लागली असती, लगेच महाविकास आघाडी आम्हाला अंगावर आले असते। आज आमच्या हिंदू धर्माचा धर्मगुरू आहेत, त्यांच्याबद्दल अपशब्द वापर, त्यांचा अपमान झालेला आहे, म्हणून ठाकरे सेना गप्प आहे का हा प्रश्न जिल्ह्यातला, राज्यातला आणि मातोश्रीमध्ये बसलेला धर्मांतर झालेला, राजकीय धर्मांतर झालेला मुल्ला उद्धव ठाकरेला मला या निमित्ताने विचारायचं। धन्यवाद। या संबंधित काय प्रश्न असतील तर विचारू। काय झालं दोनशे चार मंत्री 8 मंत्री झाले, पाठराखण केली एकनाथ शिंदेने पाठराखण। ज्यांना जे शिवसेनेचा इतिहास ज्यांना माहिती आहे, मग ते आदरणीय राणे साहेब असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, जे जुने शिवसैनिक आहेत त्या प्रत्येकाला माहिती आहे की नीलम गोरे काही जे बोलले ते सत्यच आहे। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी पाठराखण करायलाच पाहिजे, कारण त्यांना सत्य आहे, माहिती आहे। कारण उद्धव ठाकरेची असंख्य बिलं एकनाथ शिंदे साहेबांनी पण भागवलेली आहेत। त्यांना ज्या काही त्यांच्या घरी जे साड्या जातात, ज्या परफ्यूम जातात, गाडीचं पेट्रोल जातं, जे काय त्यांचे प्रायव्हेट विमानं जे वापरतात ते कधीच त्यांच्या नसतात, घरातली एसी पण त्यांची नाहीये, हे आम्हाला माहिती आहे ना। म्हणून मी कधीतरी उभाट्यावाल्यांना मी त्यांना आव्हान देतो, चॅलेंज देतो की कधीतरी त्यांनी खुल्या व्यासपीठावर यावं, की आम्ही सांगतो की उद्धव ठाकरेची आंतरवस्त्रे कुठून येताना त्याचे बिल दिले जातात का, मी पुराव्याकडे द्यायला तयार आहे ना आम्ही। म्हणून नीलम गोरे काही ज्या बोलले ते काही वाईट बोललं नाही, फक्त मातोश्रीच्या वहिनींना ते झोमलं कारण ते सत्य होतं। साहेब, कुडाळमध्ये पहाटे 3 बैलांची तस्करी करण्यात आली आणि त्याला पकडण्यात आलं कुडाळ पोलिसांकडून आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही त्याला सुद्धा हिंदुत्वादी विचाराचं सरकार म्हणतात ना। आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या राज्यामध्ये, आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये ह्या कुठल्याही जिहाद्यांना आमच्या गौ माताकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत आम्ही देणार नाही, ती पूर्ण त्यांची कंबळ मोडणार। म्हणून जिथे जिथे हे बिळात लपलेले असतील, ज्यांना वाटत असेल की माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये कत्तलखाने चालू शकतील, गो हत्या करू शकतील ना, त्यांनी आपले पासपोर्ट काढावे आणि पाकिस्तानातून निघून जावं, बांगलादेशला निघून जावं। कारण आता महाराष्ट्रामध्ये कोणीही आमच्या गायीकडे, गौ मातेकडे, ज्यांना आम्ही राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे, त्याच्याकडे वाकड्या नजरेने बघणारे ना आम्ही बाहेर फिरून देणार नाही। जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे, तब्बल अर्धा तास भेट झाली। तुम्ही तिथे चाललेला होता तर सांगा, तुम्ही एवढ्या विश्वासाने सांगत कधी चहा किंवा तुम्ही बरोबर गेला होतात का? आता कृष्ण विखे पाटील देखील दिले होते, काय आता जे भेटले त्यांनी त्याबद्दल बोलावं, आम्ही कसं बोलू शकतो। आणि आज भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत, मोठी राग लागलेली आहे। सर,
उद्धव ठाकरे गटाची जी सध्या वार्ताहर होते आहे त्या अनुषंगाने सध्या आता पुन्हा या संदर्भात उभारी देण्यासाठी 3 तारखेपासून ठाण्यापासून नेत्यांची यात्रा सुरू होणार आहे. काय सांगाल तुम्ही? अहो, नेत्यांच्या यात्रेमध्ये कार्यकर्ते पाहिजे ना, नेत्यांच्या यात्रेमध्ये लोक पाहिजे ना. म्हणून ह्यांनी कितीही यात्रा काढली तरी पण आता ह्यांची जत्रा ठरलेली आहे. काही होणार नाही अशा यात्रा काढून. कारण का आता काय जे काही उभाटामध्ये महाविकास आघाडीमध्ये जे काही सक्षम कार्यकर्ते आहेत, सक्षम हा घाण बोलत नाही, जे सक्षम कार्यकर्ते आहेत, ज्यांना आपल्या गावाचा विकास करायचा आहे, शहराचा विकास करायचा आहे, ते आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडे येणार. म्हणून कितीही यात्रा जिथे जिथून यात्रा निघेल ना, दुसऱ्या दिवशी तिथे बघा किती मोठे पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम होतात. म्हणून यात्रेचा रूट आम्हाला द्या, आम्ही तयारीमध्ये राहतो. तर दुसरा असा मुद्दा की सिंधुदुर्गातलं सेतू कार्यक्रम आहे त्या ठिकाणी गुजराती एजन्सी नेमल्याचा आरोप त्या ठिकाणी लक्षात घ्या. चालवणारे मराठी आहेत, निंबाळकर आहेत, तुम्ही जरा ते ऑर्डर वाचा व्यवस्थित. चालवणारे सगळे मराठी. आणि मी बसलो ना इथे, माझ्या इकडच्या लोकांना त्याचा फायदा कसा मिळवून द्यायचा, रोजगार कसा मिळवून द्यायचा, त्यासाठी नितेश राणे पालकमंत्री म्हणून सक्षम आहे. माझ्या इकडे येऊन माझ्या स्थानिक भूमिपुत्रांवर कोणीही अन्याय करू शकणार नाही. आणि जे गुजरातच्या वर आक्षेप घेत आहेत ना माझी खासदार सारखे, त्यांना सांगा की पहिला त्यांच्या मालकाला जाऊन सांगायला की त्यांच्या मुलांना गुजरात्यांच्या लग्नामध्ये नाचायला बंद करायला सांगा. पहिलं नाच्या बनण्यासाठी गुजराती चालतात. तुमचे प्रायव्हेट फ्लाईट तुम्हाला पाहिजे तेव्हा गुजराती चालतात. तुमच्या लंडनचं हॉटेलचं बिल भरायचं असेल तेव्हा गुजराती चालतात. आणि मग आता गुजरातींवर आक्षेप कशाला? आणि म्हणून मी जिल्ह्यातल्या माझ्या जनतेला विश्वास देतो, कंपनी कुठलीही असो, जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनाच त्या सेतू केंद्रामध्ये प्राधान्य दिलं जाईल. हा शब्द मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्याच्या जनतेला देतो. काही लोक मराठी माणसांबद्दल बोलतात पण काही केलं नाही असं फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली. खरंच आहे ना. आज मुंबईमध्ये जो मराठी टक्का जो घसरलाय, मुंबईचं जे इस्लामीकरण जे झालेलं आहे ना, त्याचा प्रमुख जबाबदारच मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहतोय. मुंबईच्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचा प्रमुख जबाबदार नाव आहे उद्धव ठाकरे. आणि ते जग जाहीर आहे, आकडे सांगतात. आणि म्हणून फडणवीस साहेबांनी जे बोललेलं आहे ते काय चुकीचं ना, अतिशय योग्य आहे. पण आमच्या सरकारच्या माध्यमातून बाहेर गेलेला जो मराठी माणूस आहे, जो वसई, विरार, नालासोपारा किंवा तिकडे बाहेर नालासोपारा तिथे राहणारा गेलेला जो मराठी माणूस आहे ना, तो सन्मानाने परत मुंबईमध्ये आणून त्याला आर्थिक सक्षम करण्याचं काम हे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात असलेलं सरकार निश्चित पद्धतीने करेल म्हणून विश्वास देतो. ठीक आहे का? सर, 3 वर्षापूर्वी जे शिंदेचं सरकार होतं ते फिक्सिंग मधून आलं असं सामनामध्ये उल्लेख केलेला आहे. तर दुसरीकडे असं म्हटलं की फडणवीसांनी जे निर्णय ओएसडी महाविकास आघाडीचं सरकार पण दलालीमधूनच आलेलं आहे. संजय राऊतनी दलाली घेतली आणि म्हणूनच ते सरकार आलेले आहे. दलालीचा आकडा पण सांगू का? सिल्वर ओकची दलाली केली आणि म्हणूनच तर महाविकास आघाडीचं सरकार आलं. माझं फिक्सिंग आणि पीए जे होते त्यांना कुठेतरी स्थगिती दिली आहे, त्यामुळे फडणवीसांचं देखील अभिनंदन केलं. पण अगर सरकार पारदर्शक पद्धतीने काम करत असेल, भ्रष्टाचार मुक्त होत असेल तर त्या गोष्टीला कोणाचाच आक्षेप नाही. ना शिंदे साहेबांचा आहे ना अजितदादांचा आहे. फडणवीस साहेबांच्या निर्णयाचं स्वागत सरकारमधल्या सगळ्याच लोकांनी केलेलं आहे. कोणालाच त्या गोष्टीचा आक्षेप नाही. प्रत्येकाची म्हणजे आमची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची इच्छाच आहे की हे सरकार भ्रष्टाचार मुक्त असावं, पारदर्शक असावं, लोकविमुख असावं, हे आमची सगळ्यांची इच्छा असल्यामुळे फडणवीस साहेबांच्या निर्णयाचं आम्ही सगळ्यांनीच स्वागत केलेलं आहे. हे काय महाविकास आघाडीचं सरकार नाही, फिक्सर आणि मॅच फिक्सर वाल्यांचं हे दलालांचं. एकच फक्त पत्रकारांचा प्रश्न आहे.
एवढी सगळी आता रेस्ट हाऊस होता टुरिस्टला वगैरे आहे. पत्रकार कक्ष करणार आपण. नाही सर, प्रॉब्लेम असा झाला की आम्हाला रेस्ट हाऊस आता जर बुकिंगला आम्ही गेलो तर बुकिंग मिळत नाही. 19 नंबरला सर आमचं नाव टाकलं आहे. कधी